जय श्री महाकाल पब्लिक. आज माझ्या बायकोने माझ्यासाठी मटण बनवलंय. जेवताना तुम्हाला दाखवलं मी. तू काय करतोय आता? टीव्ही बघतोय. काय बघतोय तू? टीव्ही. बोल काहीतरी तुझ्या ब्लॉग मध्ये. तरी पण नाही ब्लॉग चालू. नाही तुझं फर्स्ट टाइम आहे का? काय बोलतोय तू? फर्स्ट टाइमच आहे. हा का? अद्वैत आता आलाय त्याच्या फ्रेंडच्या घरून. तो गेला होता 7 वाजता. आता वाजले 10. एवढ्या वेळेपासून बाहेर फिरतो हा मुलगा. त्याला आई नको, वडील नको, तो नको, असा हरामी मध्ये मध्ये काही पण बोलतो. आणि इथे हे बसले साहेब टीव्ही बघत. हा, काही घेणं देणं नाहीये मुलाचं. काही घेणं देणं आहे का मुलाचं? काय घेणं देणं पाहिजे. तो गेला किती वाजता होता घरातून? 7 वाजता. लक्ष द्यायला मी तर काम करत होते तुझ्यासाठी. मटण बनवत होते तुझ्यासाठी. काय मटण बनवलं? किती मटण बनवून भारी. 3-4 तास झाले मटण बनवून. त्याच्यानंतर मी त्याला खाली बघायला गेलो. तू एवढं खोटार माणसाला पटन असं उत्तर दे. हे बाबू सांगितलं तू मम्मीला समजून. बाबू मला किती वेळ लागतो मटण बनवायला? काय सांग. बर बघ, मला किती वेळ लागतो खरं सांग मटण बनवायला? अर्धा तास. 3-4 तास. अर्धा तास लागतो. गप्प बस. आणि मी मटण बनवत होते. मग ह्याचं काम आहे ना अद्वैतकडे लक्ष तू मटण बनवल्यानंतर मी गेलो नव्हतं का एकदा खाली बघायला? एकदा मग 7:10 वाजले तरी एकदा. वा 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 वा. ते शायनिंग आहे. शायनिंग आहे बाबू ब्लॉक मध्ये. मी शायनिंग मारते कारण मी होयच ना. हो तिकडे. अद्वैत तू खरं सांग. इथे छान अशी भाजी बनवलेली मी. मटणाची भाजी. हां, तर किती मस्त तरी वगैरे सुटलेली याला. वा 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 बघूनच. हो. मग मी इथे मस्त काकडी, टमॅटो, परत आपली कैरी हे सगळे धुवून वगैरे घेतलं. ऋषीमध्ये बॉटल घ्यायला. मग मी हे सर्व कट करून घेतलं कारण भूक खूप जाम लागलेली. सकाळपासून उन्हाताणामध्ये फिरून तब्येत खराब झाली माझी. कसं आहे मटण? तर्री हाय का नाही मटण? खा लवकर. सांग ना कसं आहे. सांग ना. एकदम भारी आहे. भारी. चल मग आता बाय कर. सगळ्यांना जेवायला बोलू ना. या सगळ्यांनी जेवायला. बाय बाय म्हणा. जेवण करतो मी. बाय कर बाबू. इथं हा माझं बुट्ट पोरग बघा कसं सॉन्ग बोलतंय. येत तर काहीच नाहीये, समजत पण नाहीये काय बोलतोय, पण त्याला एवढं आवडतं ना हे सॉन्ग. तो काय पण बोलतो, पण त्याला खूप आवडतं सॉन्ग वगैरे बोलायला. तर पायाचे नखरे हा कसा सॉन्ग बोलतोय. ओ, तर आमचं जेवण झालंय. आता झालंय का जेवण? हो झालं ना. छान होती का भाजी? एकदम मस्त. हां, तर अशा प्रकारे मी मटणचं कालवण बनवलेलं म्हणजे भाजी. आणि आता आमचं झालंय जेवण वगैरे. तर आम्ही दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला भेटायचं ना? नक्की भेटू. तर आमचे ब्लॉग आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. आवडत असेल तर. चलो तर बाय. गुड नाईट. गुड नाईट.